श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, यंदा संक्रांत कशावर आहे? कोणता रंग वर्जा आहे? हा रंग चुकू नये घालू नका. नमस्कार. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आमचे तीळ सांडू नका आणि आमच्यासोबत भांडू नका. हे वाक्य ऐकल्याशिवाय संक्रांतीसारखं वाटतच नाही. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे. यामध्ये यावर्षी संक्रांत कशावर आले आहे, कोणत्या रंगावर आले आहे, त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्जा करायचा आहे, तसे संक्रांतीच्या काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे वर्ज करावीत यांची माहिती मिळेल. संक्रांतीचे वाहन, वस्त्र, शस्त्र व नाव दान काय करावे आणि संक्रांतीला काला अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो, परंतु जेव्हा तो मकर संक्रांतीत प्रवेश करतो तेव्हा या शुभ भोगाला मकर संक्रांती असे म्हणतात. म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांती असं म्हटलं जाते. आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो. या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो. त्यामुळेच मकर संक्रांती अधिविशेष मानली जाते. इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. आणि आपल्या मराठी नवीन वर्षात जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरी सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिने सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांतीच्या दरवर्षी 10व्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत जानेवारी महिन्यातच येत असते. या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण असतो 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. त्यातल्या त्यात 1 किंवा 16 जानेवारीला मकर संक्रांत येणारा असा क्वचितच घडते. मात्र नेहमी हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. यंदा मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 मकर संक्रांत असलेला आहे. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजेच 1/19 कृष्ण प्रतिपदा रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. संक्रांतीचा पुण्यकाल हा 14 जानेवारीला सकाळी 8:54 पासून ते संध्याकाळ 4:54 पर्यंत असणार आहे. मकर संक्रांती दुसरे तिसरे कोणी नसून ती एक देवीचे रूप आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात. सूर्याचे मकर संक्रमण बालक कर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन गोड आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गंडा घेतला आहे. केसांमध्ये केशराळसा टिळा लावला आहे. वयाने कुमारी असून ती बसलेली आहे. सुगंधासाठी जयाचे फूल घेतले आहे. पायास भक्षण करीत आहे. जातीने सरळ पासून भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव नक्षत्र महोदरी असून सामुदायिक मुहूर्त 45 आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया. संक्रांतीचे ज्या वस्तू परिधान केल्या आहेत ह्या वस्तू महाग होत आणि संक्रांती तेथून आली आहे तेथून जनतेला सुख प्राप्त होईल. संक्रांतीच्या काळामध्ये दान धर्माला खूप विशेष महत्त्व आहे. पर्व काळ येता नवीन धांडे, गाईला घास, अन्नातील पात्र गुंड, दीड सोने, भूमिगाय, वस्त्र, घोडा इत्यादी वस्तू यथाशक्ती घालाव्या. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंवा कर हा दिवस 15 जानेवारी 2025 रोजी आहे. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्यांच्या झासातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रात म्हणून ओळखला जातो.
पण संगणकात हा दिवस करी म्हणून दाखवलेला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्या करतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्यक्ष जन्मात देत असतो. मग तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता. रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, विद्यादान, श्रमदान, नेत्रदान, यथाशक्ती आपल्याला दान द्यावे असते. त्याबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी सुगडी पुजतो. काही जण याला बोडकी म्हणतात तर काही जण खंड म्हणतात. तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे जी आपण जुगाड पूजा करतो ती सुद्धा एक प्रकारचे धान्य आहे. त्यामुळे तुम्ही संक्रांतीच्या काळामध्ये कोणाला दान धर्म करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचे आहे. म्हणजे सूर्याला अर्ध्या द्यायचं आहे. शक्य असेल तर तांब्यामध्ये पाणी द्यायचे आणि त्यामध्ये थोडं कुंकू आणि लाल फूल टाकायचं आहे. हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष पूजा करायची आहे. यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते, उत्तम तेज प्राप्त होते आणि आपले आरोग्य निरोगी राहते. सूर्यापासून मिळणारा लाभ अनेक आहेत. आपल्याला मिळणारे जीवनसत्वे फक्त सूर्यापासूनच मिळतात. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला